बँका ज्या आहेत त्या बँकांमधला असणारा पैसे काढायला आपण जर गेला 10,000 15,000 काढायचे असेल तर ते ताबडतोब मिळतात, पण त्याच्यापेक्षा मोठी अमाऊंट असेल तर दुसऱ्या दिवशी या म्हणून बँक त्या ठिकाणी सांगते। तेव्हा एकंदरीत हा जो वॉर आहे US इस्रायल आणि इराण हा जो वॉर आहे तो भारताला फार मोठ्या प्रमाणात असताना त्या ठिकाणी नुकसान पोचवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी हे शासन काहीच करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आपण आतापर्यंत असताना इराण बरोबर होतो आणि त्याच्याच बरोबर इस्रायल संबंधी सुद्धा आपले संबंध चांगले होते, परंतु ह्या वॉरमध्ये एकंदरीत असं दिसतंय की आपण इराणला सोडलेलं आहे आणि इस्रायलच्या बाजूने गेलो अशी असणारी परिस्थिती आहे। हा निर्णय पार्लमेंटने घेतला असता तर मी अधिक महत्वाचं त्याच्यामध्ये मांडलं असतं, परंतु हा निर्णय पार्लमेंटने घेतला नाही, तर हा निर्णय जो आहे तो एक्झिक्युटिव्हने घेतलेला आहे आणि तो देशाच्या हिताचा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। नॉन अलाइनमेंट म्हणून आपण असणारा जी फॉरेन पॉलिसी आतापर्यंत फॉलो करत आलो होतो की आम्ही कोणाच्याच बाजूने नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही असं जे आपलं धोरण होतं त्याला त्याग दिलेला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा असणारा परिणाम आपल्याला दिसेल अशी असणारी परिस्थिती आहे।